हा बघा दूर परभणीच्या सोनपेठ कडून उठणारा हा दूर, हा ऊस जळतोय म्हणून दूर नाही, इथे एका मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आयुष्य जळून भस्म होतंय. विद्याभूषण चव्हाण यांच्या 10 एकर ऊसाला महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तारांमधल्या स्पार्कमुळे आग लागली आणि काही मिनिटातच वर्षभराची मेहनत राग झाली. शेतकरी आधी मेला अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे, नंतर कापूस सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे आणि आता या मृत झालेल्या विजेच्या व्यवस्थेमुळे. अहो सांगा, दुष्काळ आणि या नापिकीच्या भूमीत या शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? वर अजून एक तमाशा, निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा, पण मदत म्हणे 8 महिन्यानंतर. तोपर्यंत हा शेतकरी काय करणार? गवत खाणार की भीक मागून जगणार की थेट जमिनी विकून गळफास घ्यायचा? तेच सांगा साहेब. त्या दिवशी सत्ताधाऱ्यांपैकी एक जण म्हटले, तुम्हाला सगळं फुकटच लागतं, सवय लागली आहे. साहेब, आम्हाला फुकट नाही, फुकट नको. बळीराजाचा स्वाभिमान परत द्या. तुम्ही भाव दिला नाही, धोरणं पाळली नाहीत आणि संकट मात्र पर्वतासारखी वाढवलीत. एखाद्या बलाढ्य कंपनीला आग लागली असती तर मंत्री, अधिकारी, शासन सगळे धावले असते. तात्काळ पंचनामा, तात्काळ मदत, कारण त्यांना गुंतवणूक दिसते. पण शेतकरी तो फक्त त्यांच्यासाठी एक मतदार आहे. विमा कंपन्या येतात, फोटो काढतात, कागद घेतात आणि मग फाईल हरवते. आश्वासनं संपतात. मदत या जन्मी येईल का याची पण खात्री नसते. आणि तरीही दोष कुणाचा? आपल्या जनतेचा. ज्यांना नेत्यांची चापलुसी महत्वाची वाटते. प्रश्न विचारणं म्हणजे अपराधीपणा वाटतो. कधी बदलणार हा महाराष्ट्र? कधी मिळणार मराठवाड्याच्या शेतकऱ्याला न्याय? ज्यांच्या रक्तावर हे राज्य उभं आहे त्यांच्या आक्रोशाची किंमत तरी मिळणार का? हे प्रभू श्रीकृष्णा, या जळालेल्या उसाचा धूर आकाशात जाऊ दे, पण या शेतकऱ्याच्या मनात न्यायाची ज्वाला अशीच पेटत राहू दे. आम्हाला फक्त एकच हवं, तो म्हणजे न्याय. काही जण म्हणतात असं सोशल मीडियावर बोलून काय फायदा? तर माझं उत्तर एकच, हा आवाज एवढा बुलंद होणार की सरकारला ऐकायलाच लागेल. रोज शेतीतले अनुभव, समस्या, उपाय सगळं मी तुमच्या समोर ठेवणार आणि या आवाजातून शेतकरी स्वाभिमानी बनणार. आणि म्हणूनच शेतकरी पुत्र या नात्याने हा चॅनल सुरू केला आहे. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ ही नेहमीच मला लागणार आहे. जय जवान, जय किसान.